शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपण हे खोडवा नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि कसं काय केलं आहे याच संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर हे पहा, खोडवा चांगल्या पद्धतीने फुटलेला आहे। आपण हे जी भर ज्या टायमिंगला पूर्ण पाला पडलेला होता त्या टायमिंगलाच भर दिलेली होती। नंतर काय आपण भर आता दिलेली नाही आहे, खतं वगैरे काय टाकले नाही टेम्परेचर जास्त असल्यामुळं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झालेलं आहे की आपल्यात ह्याच्यात आंतरपीक काय नव्हतं, त्यामुळं थोडा खोडवा लेट उगवायला लागलेला आहे। काही ठिकाणी उगावर आत्ताशी उगवत आहे जास्त टेम्परेचर असल्यामुळं। तर आपण काय केलेलं आहे, ह्याला ज्या वेळेला आपण बियाणं काढतो, बियाणं काढल्यानंतर एक 15 दिवसांना आपण मायक्रोरायझा आणि ह्युमिक पोलंड कंपनीचं जे पोलंडचं जे पवन ॲग्रोचं ह्युमिक आहे ते ह्युमिक आपण सोडलेलं आहे आणि मायक्रोरायझा आपण सोडलेला होता। त्याच्यानंतरनं एक 10 दिवसांनी आपण काय केलेलं की कीटकनाशक आणि बुरशीनाशक एकदा सोडलेलं होतं, कारण बॅक्टेरिया वगैरे बुरशी असते त्यासाठी। आणि त्याच्यानंतरनं एक 8 ते 10 दिवसांनी आपण परत एकदाशी ट्रायको सोडो एक 10 ते 12 दिवसानंतर ट्रायको आणि सोडो सोडलेला होता। त्याच्यामुळं ज्या घातक बुरशी जर मेल्यानंतरच ज्या आपल्या चांगल्या ज्या बुरशी असतात त्याची वाढ होण्यासाठी आपण ती सोडलेलं होतं। आणि पाण्याचं नियोजन जर 3-2 दिवसातनं 1 तास 1.5 तास आपल्याला पाणी कमी असल्यामुळं आपण सोडत होतो, तर त्याचा रिझल्ट अशा पद्धतीनं आहे। कुठलंही खत वगैरे काय सोडलेलं नाही, पहिल्याच खताच्या ह्याच्यावर हा प्लॉट अशा पद्धतीनं दिसतोय। जर ही माहिती आवडली असेल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा आणि नवनवीन येणाऱ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू। आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची तर हा प्लॉट आपण सरासरी अजून 1 महिनाभर ठेवून देणार आहे, कारण आमच्याकडे जास्त पाऊस असतो आणि त्या कारणास्तव जास्त दिवस काय ठेवता येत नाही। परत स्पॉट वगैरे पहिले आपले 1-2 ठिकाणी लागलेले होते, त्यामुळं आपण काय केलेलं आहे की आता जास्त दिवस न ठेवता 1 महिन्याच्या अंतरात आम्ही हा प्लॉट देणार आहे, जास्त पाऊस लागायच्या सुरुवातीला। तर ही माहिती कशी आवडली तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।